नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्णविचार या प्रकरणातील काही प्रश्न अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय आहेत ए. अक्षर, बी. शब्द, सी. वर्ण, डी. वाक्य. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी. वर्ण. पुढील प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत किती स्वर आहेत? ए. 12, बी. 14, सी. 11, डी. 10. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी. 14. मराठी वर्णमालेत 14 स्वर आहेत. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा आहे, मराठी वर्णमालेत स्वरादी किती आहेत? ए. 14, बी. 4, सी. 3, डी. 2. मराठी वर्णमालेत स्वरादी आहेत 2. पुढील प्रश्न पाहूया. ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय आहेत ए. व्यंजने, बी. स्वर, सी. ऱ्हस्व स्वर, डी. दीर्घस्वर. आणि याचं अचूक उत्तर आहे ए. व्यंजने. पुढील प्रश्न. पाचवा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत किती व्यंजने आहेत? पर्याय आहेत ए. 12, बी. 14, सी. 34, डी. 30. आणि याचं अचूक उत्तर आहे सी. 34. पुढील प्रश्न पाहूया. सहावा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? पर्याय आहेत ए. 50, बी. 34, सी. 52, डी. 48. आणि याचं अचूक उत्तर आहे सी. 52. सातवा प्रश्न आहे, क्ष आणि ज्ञ यांना काय म्हणतात? पर्याय आहेत ए. संयुक्त स्वर, बी. विशेष संयुक्त व्यंजने, सी. स्वर आणि डी. स्वरादी. आणि याचं उत्तर आहे बी. विशेष संयुक्त व्यंजने. पुढील प्रश्न आहे, ए, ऐ, ओ, औ या वर्णांना टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय आहेत ए. संयुक्त स्वर, बी. विशेष संयुक्त व्यंजने, सी. ऱ्हस्व स्वर, डी. स्वरादी. याचं उत्तर आहे ए. संयुक्त स्वर. ए, ऐ, ओ, औ यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, अ, आ, इ, ई, उ, ऊ या टिंबटिंब स्वरांच्या जोड्या आहेत. पर्याय आहेत संयुक्त, बी. स्वरादी, सी. विजातीय आणि डी. सजातीय. आणि याचा अचूक उत्तर आहे डी. सजातीय. दहावा प्रश्न आहे, अ, ई, अ, उ, अ, ऋ या टिंबटिंब स्वरांच्या जोड्या आहेत. पर्याय आहेत ए. विजातीय,
बी सजातीय, सी दीर्घ, डी संयुक्त. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विजातीय. पुढील प्रश्न आहे य, र, ल, व या वर्णांना काय म्हणतात? पर्याय ए अनुनासिक, बी घर्षक, सी उष्मे आणि डी अर्धस्वर. आणि याचं अचूक उत्तर आहे डी अर्धस्वर. 12वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्णांना अनुनासिके म्हणतात? पर्याय आहेत ए ऐ ओ औ, बी श श स, सी ग न न न म आणि डी य र ल व. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न आहे श श स यांना काय म्हणतात? पर्याय ए संयुक्त स्वर, बी अनुनासिके, सी उष्मे, डी अर्धस्वर. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उष्मे. चौदावा प्रश्न आहे खालीलपैकी स्वतंत्र वर्ण कोणता? ए श, बी ळ, सी स, डी ज्ञ. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ळ. पुढील प्रश्न, खालीलपैकी महाप्राण कोणाला म्हणतात? पर्याय ए ळ, बी य, सी ह, डी च. आणि याचं उत्तर आहे सी ह. प्रश्न 16वा, महाप्राण वर्ण किती आहेत? पर्याय आहेत ए 12, बी 14, सी 20 आणि डी 2. याचं अचूक उत्तर आहे बी 14. प्रश्न 17वा, अल्पप्राण वर्ण किती आहेत? पर्याय ए 12, बी 14, सी 20 आणि डी 2. याचं अचूक उत्तर आहे सी 20. प्रश्न 18वा, खालीलपैकी कंठ्य वर्ण कोणता? ए च, बी ख, सी ट, डी न. आणि याचं अचूक उत्तर आहे बी ख. प्रश्न 19वा, खालीलपैकी तालव्य वर्ण कोणता? ए क, बी प, सी ठ, डी य. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी य. प्रश्न 20वा, खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? ए ळ, बी त, सी प, डी म. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ळ.